उशिरा आहोत, त्यामुळे ते टाइम आता आमची संपूर्ण मॅनेजमेंट टीमनं हे डिसाईड केलंय की पहिली 4 षटकं तुमची 20 मिनिटाच्या आतमध्ये संपलीच पाहिजेत आणि 25 मिनिटांमध्ये तुम्हाला संपूर्ण इनिंग संपवायची आहे, त्यामुळे वेळेचं बंधन तुमच्याकडे असेल. उमरोली संघाचे ओपनिंग बॅट्सर्स मैदानामध्ये दाखल झालेत. स्ट्राइक एंडकडे फलंदाज सुजित मडवे आणि नॉन स्ट्राइक एंडकडे तुम्हाला प्रतीकला बघायला मिळेल. हे ओपनिंग ब्लास्टर्स. कलवे संघाचा मुख्य गोलंदाज लेफ्ट हँडेड प्रसाद पाटील बॉलिंग ट्रॅकवर सज्ज झाले. दोन्ही टीमला भरपूर शुभेच्छा. चांगला खेळ आम्हाला मैदानामध्ये बघायचा आहे. काल देखील संपूर्ण रात्रीमध्ये खूप प्रत्येक संघाचा खेळ आम्ही बहरताना बघितला. प्रेक्षकांचं मनोरंजन करताना प्रत्येक खेळाडूंना आम्ही बघितलं आणि आज तसंच खेळ. ग्रामीण लॉटला आपण सुरुवात करतोय. डी पोलमधून 8 संघ येतील, त्यामधून 2 संघ सुपर 12 मध्ये जातील. आज कोणते तरी 2 लकी संघ. चला गुड लक. सुरू होते. पहिला बॉल 7:34 पहिलाच बॉल थोडासा लेग ब्रेक फिंगर थोडेसे रोल केले आणि इथे फलंदाजाला थांबवलंय. डॉट बॉलने सुरुवात होत असताना पहिल्याच बॉल बाय आक्रमण करण्याचा प्रयत्न राहिलाय सुजित मडवीचा आणि डॉट बॉलला सुरुवात होत असताना या ओव्हरची फिल्डिंग पोझिशन मात्र सेट केले गेले. डीप एक्स्ट्रा कव्हरमध्ये एक फिल्डर तुम्हाला बघायला मिळेल. त्यासोबत डीप मध्ये मिड विकेटला पॉवर प्लेची बंधन आहेत. P1 बॉल उंच हवेमध्ये तरंगतोय. फिल्डर डाऊन द बॉल. कॉट अँड बॉलची संधी आणि टीपला असेल. धक्का क्रमांक 1. पहिला फलंदाज गमावला उमरोली टीमनं. SDC आपण त्यांचा देखील आभार व्यक्त करू. खूप चांगली साथ त्याने आम्हाला दिली काल देखील आणि आज देखील. विनंती राहील बॅटिंग टीम आपण नेक्स्ट बॅट्समन लगेच रेडी ठेवायचे. फलंदाज बाद होऊ दे अथवा नाही, परंतु आपल्याला फलंदाज रेडी ठेवणं गरजेचं आहे. टाइम मॅनेजमेंटकडे भरपूर लक्ष केंद्रित केले गेले. कारण म्हणतो ना आपण की सुविचार असतील तर विचार चांगले असतील तर सर्व काही सुंदर होतं. डॉट बॉल नंतर विकेट. चुकीचा फटका निवडला आणि या मॅच मध्ये सुजित आज इतकंही काही करू शकला नाही आणि फलंदाजीसाठी 3ऱ्या क्रमांकावर निशांत मडवी झाले तरी पहिल्याच बॉलवर चाबूक शॉट. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. बघा हेच क्रिकेट आहे. सुरुवातीचे 2 बॉल फलंदाजाला थांबवण्याचं काम केलं गोलंदाजांनी आणि तदनंतर 3ऱ्या बॉलवर लगेच त्याचं रौद्र रूप दाखवलं. मानसिकता दाखवली. स्लोअर वनचा वापर केला आणि कॉट बिहाइंड द विकेट. आणखीन एक विकेट. षटकारानंतर हे प्रत्युत्तर होतं. फलंदाज बाद. डीजी फलंदाज मात्र इथे बाद झालाय. त्या क्षणी षटकार जरूर दाखवला निशांतनं, परंतु जास्त वेळ तो मैदानामध्ये थांबू शकला नाही. आपली विकेट त्यांनी गमावली. चला नेक्स्ट मॅच साठी दोन्ही कॅप्टन तुम्हाला लगेचच यायचे. पुढचा सामना होईल सायरा 11 निविजय आणि ओम नर्मदेश्वर किरवली. दोन्ही कॅप्टन तुम्हाला लगेचच नाणेफेकीच्या कॉलसाठी आमच्या मुख्य व्यासपीठाशी संपर्क करायचा आहे, कारण आता स्पर्धा कोणासाठी थांबणार नाही हे लक्षात घ्या. आयोजन कमिटी देखील आता भरपूर स्ट्रिक्ट झाली आहे. बॅटिंगसाठी 4थ्या क्रमांकावर फलंदाज आता मैदानामध्ये आलेत सचिन मडवी. ग्रेट ऑलराऊंडर खेळाडू उमरोली टीमचं मधल्या फळीतील सगळ्याधिक आक्रमक फलंदाज. सुरुवातीला 2 मोठे हादरे मिळालेत. पहिल्याच ओव्हरमध्ये काम तमाम केलंय प्रसाद पाटीलनं. स्लोअर वन पुन्हा एकदा गती परिवर्तन बघायला मिळालं. फुलर लेंथवरील हा चेंडू तेवढं सन्मानपूर्वक सचिन या बॉलला दिशा दिली. डॉट बॉलची इथेही सांगता होत असताना कारण म्हणताना चटका लागलं की ताकी फुंकून फिरलं जातं. ऑलरेडी 2 विकेट गमावले बॅटिंग करत असताना उमरोली टीमनं
आणि त्यामुळे थोडंसं संयम, कारण पूर्ण 5 षटकं मैदानात खेळायचे. पॉवर प्ले पहिलंच सुरू आहे. रन चांगले आहेत. थोडेसे शफल झाले, थोडी रूम बनवली, जागा बनवली या फटक्यासाठी. डीप स्क्वेअर लेगला चेंडू चाला, फिल्डर आहेत. मिड विकेटचा फिल्डर ट्राय करेल. गुड फिल्डिंग. 1 रन. स्ट्राईक रोटेट करण्याचं काम जरूर झालं. पहिलं पॉवर प्लेचं षटक राहिलंय. बरेच अप अँड डाऊन्स, बरेच चढ उतार या ओव्हरमध्ये आले, ज्यामध्ये 2 विकेट्स गेले. रन आलेत. एकंदरीत धावांचं टोटल पहिल्या षटकामध्ये रन फलकावर धावा लागलेत 7. केवाळे गावचे प्रसिद्ध उद्योजक, समाजसेवक, 2 स्पोर्ट्स सायकल आम्हाला स्पॉन्सर केले. ते दानशूर व्यक्तिमत्व तुळशीराम डांगरकर साहेब यांचे इथे आगमन झाले. दोस्ती दुनियातील राजा माणूस आणि तुळशीराम डांगरकर साहेब यांचं सहर्ष स्वागत. आज त्यांचे जवळचे मित्र कांचन पालकर, जे सुद्धा या स्पर्धेसाठी स्कोरिंगची भूमिका, आणि त्यांचे जवळचे तुळशीराम डांगरकर साहेब यांचे इथे शुभ आगमन. तर नेक्स्ट मॅच जे 2 संघ खेळणार आहेत ना, त्यांना रिपोर्टिंग करायचे. कलवे संघाचा आणखीन एक वेगवान गोलंदाज दीक्षित पाटील बॉलिंग ट्रॅकवर आले. पहिले षटक आपण बघितलं, उत्कृष्ट गोलंदाजी. 1 षटकार येऊन देखील प्रसादनं त्या ओव्हरमध्ये रन खर्च केला. फक्त 7. 2 विकेट्स त्याला मिळाले. इम्पॉर्टंट विकेट होते, जे ट्रम्प कार्ड राहिलेत नेहमीच अवे फ्रॉम द बॉडी करण्याचा प्रयत्न, परंतु भरपूर बॉल हा दूर राहिला. ऑलरेडी लेग ब्रेकचा वापर होता आणि ऑफस्टमच्या बाहेर पिचिंग झालं होतं, त्या कारणास्तव बॉल अजून दूर गेला. व्हाईट बॉलचा इशारा पंचाने दिला. अतिरिक्त रन जोडली जाईल. सांघिक फलकावर अजून एक एक्स्ट्रा रन. संघर्ष थोडा सुरू आहे या मॅच मध्ये. स्वीट शीट खेळण्याचा प्रयत्न थांबवलं याही बॉलवर फलंदाजाला. डॉट बॉलची ते सांगता होत असताना ही लढाई फार संघर्षाची राहील, कारण दोन्ही संघांचा हा वारसा, टेनिस क्रिकेट विश्वाचा वसा जो हाती घेतलाय. अधिराज्य गाजवले ते दोन्ही टीमनं टेनिस बॉल विश्वावर. वन्स अगेन, परंतु यावेळेस स्लॉट मध्ये आला आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर आलाय हा दमदार षटकार. अतिशय चांगलं गीत आणि एकनाथजी माले यांची गोष्टच काही न्यारी असते. आणि सातत्याने रायगड जिल्ह्याची बाणाची स्पर्धा विजयशेठ ठाकूर असतील, भरपूर प्रचंड मेहनत त्यांची असते. आज सम्राट माली, एकनाथजी माले यांचे सुपुत्र, त्यासोबत प्रवीणजी म्हात्रे, अगदी त्यांच्या खांद्याला खांदा लावत असताना संपूर्ण आमचा दोस्ती स्पोर्ट्स क्लब वाईड यॉर्करला पसंती दिली. तयार नव्हतं कदाचित या बॉलसाठी. ज्या पद्धतीनं डॉट बॉल आला. यस, तर सन्माननीय गणेशदादा पाटील वाकडी यांचे इथे आगमन झाले, प्रसिद्ध उद्योजक. आणि साहेबांना विनंती करेन का आपण सुद्धा अतिथी कक्षामध्ये आसनस्थ व्हावं. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, बॉल चाललाय पॉइंट आणि गलीच्या मधून सीमारेषेच्या दिशेनं हे मैदान निमुळतंय. आणि ज्याला ग्राउंड शॉट चांगले जमतात, भरपूर चौकार इथे येतात आणि आलेला हा आणखीन एक सुंदर चौकार. चौकार आलाय. बॅट्समन स्ट्राईक एंड कडे आपण बघतो सध्या. सचिन पुन्हा एकदा ड्राईव्ह केल्या बॉलला, क्षेत्ररक्षक पाठला करतायत. दुसरीसाठी प्रयत्न केला जाईल. थोडंसं चल बिचल तिथे क्षेत्ररक्षक बघायला मिळालं. 2 रन या बॉलवर कंप्लीट केले जात आहेत. आणि हेच करावं लागेल उमरोली टीमला या मॅच मध्ये. पार्टनरशिप बिल्ड करणं हे महत्वाचं आहे, कारण सुरुवातीला जे 2 हदरे मिळाले त्या हदऱ्यातून, त्या संकटातून सावरायचं टीमला. संपूर्ण 5 षटकं मैदानामध्ये खेळावं लागतील. चांगला टार्गेट द्यावा लागेल, कारण मैदानामध्ये 100 बनताना काल आपण बघितलेत. बॅकफुटला गेले पुन्हा एकदा, परंतु वेगवान चेंडू राहिला.
प्रमाणापेक्षा जो अंदाज होता सचिनचा त्याच्यापेक्षा थोडा वेगवान बॉल राहिला आणि इथे आणखी एक डॉट बॉल. पहिल्या षटकामध्ये रन आले होते टोटल आपण बघितलं तर 7 रन. या ओव्हरमध्ये दीक्षित पाटील 1 षटकार 1 चौकार 1 डबल आणि 1 वाईट टोटल 13 रन या ओव्हरमध्ये आल्या. चला या मॅचमध्ये अगदी बघितले या ओव्हरमध्ये विकेटची पडझड जरूर झाली नाही आणि 2 ओव्हर नंतर 10च्या सरासरीनं संघ पोहोचलाय 2-20. तर सन्माननीय अतिथी मान्यवरांना विनंती करेन का आपण आसनस्थ व्हावं. तर किरवली संघानं रिपोर्टिंग केलेली आहे. ओम नर्मदेश्वर किरवले आणि त्यांच्या विरुद्ध खेळेल साईरा 11 निळजे. इनिंग ब्रेकमध्ये टॉस होणार आहे आणि किरवली संघाने रिपोर्टिंग केले. थँक्यू व्हेरी मच. तर निळजे संघाला विनंती करतो इनिंग ब्रेकमध्ये यस रिपोर्टिंग डन. दोन्ही संघ आलेत. धन्यवाद. थँक्यू बोथ टीम. दोन्ही टीमनं अगदी वेळेवर आपली उपस्थिती दाखवली त्यांचा विशेष आभार. 2 ओव्हर संपलेत. पहिल्या षटकामध्ये गोलंदाजी करणारा प्रसाद आपण बघितला. त्यानं सुंदर गोलंदाजी केली. इकॉनॉमी गोलंदाजी केली. विथ विकेट घेतली 2 आणि आता मैदानामध्ये आपण 3ऱ्या ओव्हरला सुरुवात करतोय. 3rd ओव्हरमध्ये बॉलिंगसाठी पुन्हा एकदा पहिलं षटक प्रसादनं हाताळलं. तोच प्रसाद लेफ्ट हँडेड डावखुरताचा खेळाडू म्हटलं तर एक नैसर्गिक दान त्यांना मिळाली आहे. लेग ब्रेक करण्याची नेहमी ते आपल्यामध्ये क्षमता. बघा बॉल बॅक ड्राईव्हचा प्रयत्न राहिला आहे पण स्वतःच्या हातामध्ये हा बॉल स्टॉप केला. डॉट बॉल. प्रत्येक डॉट बॉल हा एक गोलंदाजाला नेहमी ती सुंदर ओव्हर करत असते आणि या षटकामध्ये ज्या आतापर्यंत केले प्रसाद पाटीलनं ते स्तुती योग्य राहिले. 1-2 फटक्यांची प्रतीक्षा. गणेश पाटील यांचं इथे शुभागमन. बॅट तर फार वेगाने फिरली परंतु हा बॉल खूप दूर निघून गेलाय. सत्यवानजी काकडे सरांचा इशारा आला. व्हाईट बॉल. या इनिंगचा हा दुसरा अवांतर चेंडू. सुंदर गोलंदाजी होती परंतु फलंदाजी देखील मध्ये मध्ये थोडंसं स्टॉप अँड पुश असा खेळ मैदानामध्ये सुरू असताना फटका सचलाय. बॉल हवेमध्ये तरंगतोय. बघायचंय क्षेत्ररक्षक बॉल खाली आलाय. टीपला जाईल. सुंदर क्षेत्ररक्षण. लॉंग ऑफ मधून लॉंग ऑन मिड ऑफ मधून मिड ऑन पर्यंतचा प्रवास आणि टीपला जाईल. 1 मोर विकेट डाऊन. थँक्यू व्हेरी मच डीजी. विकेटची पतन झाले. बाद झाले सुजित. बाद झाले प्रतीक आणि आता मैदानामध्ये आपण बघितलं निशांतला देखील मैदान सोडावं लागले. सचिन जो मैदानामध्ये अजूनपर्यंत संघाचा डाव खूप चांगल्या पद्धतीने एक बाजू त्यांनी लावून धरली आहे परंतु बॅटिंगसाठी मैदानामध्ये आता दाखल झालाय आतिश मडवी. उंची लहान असली तरी कीर्ती फार महान आहे या खेळाडूची आणि आता ती वेळ आली आहे जिथे स्वतःला प्रूव्ह त्याला करावं लागेल. स्वतःला सिद्ध करण्याची वेळ आली कारण 3 प्रमुख फलंदाज गमावलेत. डिफेन्स. पहिल्याच बॉल सय्यद महात्मक. बॉल चाललाय थर्ड मॅनला. फिल्डर आहेत पाठीमागे. पहिली रन तर वेगाने घेतली. इच्छा होती अतिशय परंतु सचिनने नकार दिलाय. बचेंगे तो और लढेंगे हे सांगत असताना सिंगल आली या बॉलवर. वैयक्तिक पहिली सिंगल अतिशय खात्यामध्ये आणि सांघिक धावा बोर्डवर बघायला मिळते तुम्हाला. 22. सन्माननीय शशिकांत गायकर माजी सरपंच केवाळे यांचे इथे शुभागमन झाले. त्यांना विनंती आहे या व्यासपीठावर आपलं सहर्ष हार्दिक स्वागत. हो बघा काय शॉट आहे अफलातून. शॉट ऑफ द नाईट देखील म्हणू शकता आणि बॉल चाललाय डीप कव्हरला. 1 बाउंस चौकार. थोड्याच दिवसा अगोदर आपण आमदार चषक कोपरोलीची स्पर्धा बघितली. गाजून सोडली या तिन्ही व्यक्तिमत्वानी. धनंजय पाटील 80-85 किंग. त्यासोबत संतोष शेठ पाटील रोशन शेठ पाटील यांच्या मी प्रतीक्षा करतो. काल देखील आम्ही या गोष्टीचा उल्लेख केला. हे 3 मैत्रित्व कुठे फिरण्यासाठी परदेशी वाऱ्या देखील झाल्या तरी तिघे एकत्र जातात आणि ही मैत्री. नक्कीच वैभव कोपरोलीची जी स्पर्धा झाली होती आणि तिथे संतोषदादा पाटील यांनी 133 पाहुण्यांचा आदरातिथ्य सन्मान केला होता आणि अकुर्लीच्या स्पर्धेमध्ये 84 पाहुण्यांचा आदरातिथ्य सन्मान आणि आतापर्यंत 42 पाहुण्यांचा त्यांनी आदरातिथ्य सन्मान केला आणि ही माहिती आम्हाला
धनंजय दादा पाटील यांनी पुरवली. बघा पाहुण्यांचा पाहुणचार कसा करावा हे शिकावं ते साई रक्षा ट्रान्सपोर्टचे ओनर संतोषभाई पाटील अतिथी देवभव नेहमी पाहुण्यांचा पाहुणचार ते करत असतात. चौकारानंतर डॉट जरूर आलाय. बॉल आलाय लॉंग ऑफ कडे ट्रॅव्हल करताय. फिल्डर एक्स्ट्रा कव्हर मध्ये ऑलरेडी तैनात होता. एक रन या बॉलवर कंप्लीट केली जाईल. हे षटक देखील एंड होते. पाहता पाहता 18 चेंडूंचा अर्थातच 3 षटकांचा खेळ संपला आणि धावसंख्येचं जे टोटल आहे संघ पोहोचलाय 27 वर. बॅटिंग करणारा उमरोली संघाच्या मध्ये त्याने विकेट गमावले 3. दुपारी आपण बघितलं थोडंसं टेम्परेचर हाय होतं परंतु आता थोडंसं थंडगार वाऱ्याची झुलूक जी नेव्हीच्या मैदानावरील वैशिष्ट्य राहिले. काल देखील प्रमाणात थंडी होती. आज देखील बघायला मिळेल तुम्हाला. चला मॅच कडे लक्ष केंद्रित करूया. चौथ्या षटकाला सुरुवात होते. बॉलिंग ट्रॅकवर आले राज म्हात्रे. पहिल्या ओव्हरमध्ये 7 रन, दुसऱ्या ओव्हरमध्ये 13 रन. पुन्हा एकदा प्रसाद पाटीलने 7 धावांची ओव्हर फेकली. त्याने 2 ओव्हर फेकत असताना 14 धावा दिल्या. विकेट घेतले 3 आणि तिन्ही विकेट घेण्याचा कारनामा केला प्रसादनं. आता राज म्हात्रेच्या खांद्यावर जबाबदारी. थोडीशी धावांची गती वाढवण्यामध्ये प्रयोग करावे लागतील. थोडीशी इम्प्रूव्हमेंट. सचिन बॅटिंग आतापर्यंत चांगली केली परंतु 7 हवे आतिश कडून गोलंदाजी जेवढी चांगली करता येईल त्याचं प्रदर्शन जेवढं चांगलं करता ते केलंय. वेगवान बॉलला वेगवान उत्तर. बॉल गॅप मध्ये ढकलला. एक्स्ट्रा कव्हर एरिया खाली होता आणि तो निवडला बॉल सीमा पार. चौकार. सचिन अनबॅलन्स क्रिकेट बॅलन्स कसं करायचं, संघाचा विखुरलेला डाव कसा सावरायचा हे सचिननं उत्कृष्ट त्याच्या फलंदाजीतून पेश केलंय. स्वतःला सिद्ध त्याने केला आणि ज्या चॅलेंजिंग गोलंदाजी समोर चांगली बॅटिंग. आता यावेळेस शॉट अँड पुल केला. बॉल समोर व्ही शेप मध्ये. 2 फिल्डर त्या ठिकाणी तैनात होतोय. गुड फिल्डिंग. चेक जरूर केलं जाईल. तिसरीसाठी दुसरीसाठी निघाले खेळाडू. रनिंग बिटवीन द विकेट आपण बघितली. पंचांनी निर्णय पोहोचवलाय थर्ड अंपायरकडे की हा बॉल सुरक्षित अडवली की नाही आहे हे चेक केलं जाईल. 2 रन तर जरूर कंप्लीट झाले या बॉलवर बट डिसिजन पेंडिंग. थोडी प्रतीक्षा आपण करू. मिस्टर सँडी पालकर व्हायब्रेशन अंपायर्स आमच्या सोबत जॉईंट होत आहेत. सातत्यानं खूप चांगली अंपायरिंग आणि स्पर्धेमध्ये जाऊया आपण सागरदादा मांडवकर. तर सायरा 11 निळजे आणि ओम नर्मदेश्वर किरवली संघनायक आपण आमच्या अतिथी कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हावं जिथे इनिंग ब्रेकमध्ये टॉस मॅन्डेटरी असेल. सन्मान्य पाहुण्यांचं आगमन झालं. गणेशजी पाटील साहेब वाकडीचे प्रसिद्ध उद्योजक आपण पाहतोय त्यांना अतिथी कक्षामध्ये आणि आपण पाहतोय स्टेजवर आमचे सन्माननीय तुळशीरामजी डांगरकर साहेब 2 स्पोर्ट्स सायकल आणि समाजसेवक आहेत यांची उपस्थिती आहे. आपण पाहतोय नामदेव शेठ ठाकूर यांना अतिथी कक्षामध्ये संतोष भाई असतील आणि आज दोस्ती स्पोर्ट्स आकुर्लीचे आमचे सर्व सहकारी. 2 रन मागील बॉलवर सुरक्षित तो चेंडू तिथे अडवला. षटकार वाचवलाय. यावेळेस वेगवान बॉल. जेवढा खांद्याचा वापर करता येईल जेवढा स्पीड जनरेट करता येईल या बॉलवर तो केला. डॉट बॉल गतीने यावेळेस थांबवलं. मिश्रित गोलंदाजी राहिले कलवे संघाची. जेव्हा जेव्हा त्यांच्यावर आक्रमण झालं तेव्हा गरज प्रसंगी अगदी त्यांनी स्लोअर वनचा वापर देखील केले. तो मॅच बॉल देखील मैदानामध्ये येत असताना प्रत्येक टीमसाठी इम्पॉर्टंट असतो मॅच बॉल ज्याने रन त्यांनी केलेले असतात. धावसंख्येचं टोटल अगदी बघितलं आपण तर सद्यस्थितीमध्ये 33 धावांपर्यंत संघ पोहोचलाय. 4थं षटक प्रगतीपथावर असताना सचिन इम्प्रेस केले या खेळाडूनं. बॅटिंग करत असताना बघायचं अजून किती चांगला खेळ राहील. आणि हा फटका बघा लाजवाब. टायमिंग सुंदर आणि ताकद प्रॉपर. बॉल सीमा पार. षटकार.
केवाळे यांचं इथे आगमन झालंय, त्यांना आम्ही विनंती करू आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हा. आपलं हार्दिक स्वागत. षटकार बघायला मिळालाय. इनसाइड आउट, काय फटका होता सचिनचा. बाउन्स अटेम्प्ट केला परंतु बॉल दूर जाण्याच्या ऐवजी उंच हवेमध्ये तरंगतोय. स्वतः गोलंदाज फार पुढे निघून गेले, बॉडी बॅलन्स करता आला नाही आणि तोपर्यंत 2 रन कंप्लीट. या षटकामध्ये थोड्या खोऱ्यानं रन ओढलेत सचिननं. धावा वाढवण्याचं प्रमाण त्याच्या ज्या पद्धतीनं बॅट अगदी मिडल लागत होते, फक्त हा फटका अपवाद राहिला कारण हा भरपूर वेळ हवेमध्ये गेला चेंडू. 2 रन तरी देखील त्या बॉलवर. धावसंख्येचं टोटल आता भारतीय संघ पोहोचलाय 41 ऑन बोर्डवर. राज म्हात्रे 5 बॉल त्यांनी आतापर्यंत फेकलेत, 14 रन या ओव्हरमध्ये आलेत. थोडी चांगली राहिली ही ओव्हर टीम. उमरोळीच्या दृष्टिकोनातून व्हाईट बॉल कॉल. दोन्ही टीमसाठी हे देखील मी सूचना देईन की तुमच्यासाठी 2 रिव्ह्यू आहेत. एक स्पेशल जो रिव्ह्यू आहे तो तुम्ही व्हाईट साठी यूज करू शकता आणि एक रिव्ह्यू जो तुम्ही रनआउट आणि बीमर साठी यूज करू शकता. आणि परंतु तो जो DRS यूज कराल तो 10 सेकंडच्या आतमध्ये तो निर्णय पोहोचला पाहिजे. बऱ्याच वेळा असं होतं की बॅटिंग करणारी टीम जेव्हा खेळाडू कक्षामधून कॉल येतात तेव्हा DRS घेतात, त्यामुळे जो निर्णय तो लगेच बॅटच्या टो एंडवर चेंडू लागलाय. गॅप शोधण्याचा प्रयत्न राहिला. फिल्डर आहेत लॉंग ऑन मध्ये, चांगली फिल्डिंग. 1 रन या बॉलवर मिळेल. फिल्डिंग मधून कोणत्याच चुका केल्या नाही. मागील मॅच आपण बघितली वावंजे आणि पडघे यांच्यामध्ये. पडघे संघाने ज्या चुका केल्या त्याच चुका त्याने या स्पर्धेमध्ये त्यांचं अस्तित्व संपवून गेलं. आणि फिल्डिंगचा स्टँडर्ड हा खूप चांगला राहिलाय. थोडंसं स्कोरिंग अनालिसिस बघूया कारण ड्रिंक्स ब्रेक सध्या मैदानामध्ये होईल. अगदी योग्य वेळेमध्ये दिलेल्या 20 मिनिटांमध्ये आपण हे पहिले 4 षटकं संपवताना बघितलं कलवे टीमला. पहिल्या षटकामध्ये रन आले होते 7, दुसऱ्या ओव्हरमध्ये 13, तिसऱ्यामध्ये 7 आणि राज म्हात्रेचं हे षटक आपण बघितलं तर जवळपास त्यानं 16 धावा या ओव्हरमध्ये खर्च केल्या. एकंदरीत 4 ओव्हर नंतर धावसंख्येचा टोटल आहे 43 वर. सचिन मडवे संपूर्ण जबाबदारी, भरपूर त्यांनी चेंडू खेळत आतापर्यंत 3 चौकार 2 षटकार त्याच्या बॅटमधून बघायला मिळालेत. तर सन्मान्य पाहुण्यांचे इथे आगमन झाले. कृष्णाजी भिकाजी सुतार कणकवलीचे आमचे मान्यवर युनिक RKC कंपनी यांचे इथे आगमन झाले. अण्णासाहेब चव्हाण लातूरचे आमचे सन्मान्य पाहुणे यांचे इथे आगमन झाले. आणि सुदर्शनजी हावळेसाहेब धाराशिव या तिन्ही मान्यवरांचं मी स्वर्गीय विष्णुशेठ ठाकूर स्मृती चषकामध्ये सहर्ष स्वागत करतो. आणि सर्व दानशूर दात्यांचं मी पुन्हा एकदा धन्यवाद देतो. किरणजी शेळके शिवन्या पुरस्कर्ते आणि शिवन्या ट्रान्सपोर्ट्स यांनी या संपूर्ण स्पर्धेला आम्हाला टोटल जेवढे चेंडू लागतील तेवढे चेंडू पुरवलेत, त्यांचं आम्ही विशेष धन्यवाद देतो. आणि त्यानंतर रॉकेट तेजस ग्रुप नितीनबाई शेळके सह्याद्री धाबा यांच्याकडून 1 स्पोर्ट्स सायकल 40+ आणि 2 कूलर. शेवटच्या षटकाला सुरुवात झाली. ड्राईव्ह केल्या बॉलला लॉंग ऑन कडे फिल्डर आहेत. 1 रन या बॉलवर कंप्लीट केली जाईल. सचिन आता ते आतिशला प्रमोट करते समोर कारण एक हार्ड हिटर फलंदाज आहे. फार कमी चेंडू त्याच्या वाट्याला आलेत आणि आता सध्या तो स्ट्राईक एंड कडे नेहमी ताकदवान फटक्यांसाठी तो प्रचितीत असतो. बघायचे कशी राहील गोलंदाजी कारण देत ओव्हरमध्ये गोलंदाजीसाठी स्वतः सुशांत मोकल कलवे टीमचा स्टार खेळाडू. पुन्हा एकदा लॉंग ऑन कडे त्याच दिशेनं जमिनी समांतर हा फटका राहिला. 1 रन कंप्लीट झाली. मागील 2 चेंडूमध्ये 2 सिंगल आले. स्लॉट पासून दूर ठेवत आहेत सुशांत कारण हे असं प्रयत्न असले पाहिजेत. एकदा स्लॉट मध्ये आला की बॉल प्लॉट मध्ये जाण्यासाठी वेळ लागत नाही. त्यामुळं सध्या जी गोलंदाजी राहिली ती टोटली आउटसाइड ऑफ सम च्या बाहेर ही गोलंदाजी. यावेळेस लेन चेंज केली. गुड लेंथ वरून पिक केला बॉल. टॉप बॉल इथे बघायला मिळालाय. ज्या सचिननं भरपूर रन केल्या त्या सचिनला थांबवण्याचं काम कारण वेल सेट झाल्यानंतर भरपूर आक्रमक होता फलंदाज. सचिननं भरपूर चेंडू खेळलेत. मॅक्झिमम चेंडू या संपूर्ण सत्रातील सचिनच्या वाट्याला आलेत. त्यामुळे आता कशी फलंदाजी एंड कसा राहील. वाईड यॉर्कर. लेंथ आणि लाईन मध्ये बदलाव कसे घडायला हवेत कारण सुशांत देखील कच्चा दुवा नाही आहे. भरपूर तो त्याच्या वाऱ्या देखील तुम्ही पाहता. भरपूर ओपन टुर्नामेंटचा प्रचंड अनुभव. ग्रामीणचा देखील तेवढाच. रायगड भूषण सुशांत मोकळ शॉर्ट बॉल करायचं तर बॉल चालाय स्क्वेअर लेग अँड फाईन लेग कडे. फिल्डर आहे तिथे पोहोचलेत. सर्कलच्या रिंगणातून तिथपर्यंत पोहोचलेत. धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल. रनिंग बिटवीन द विकेट. थोडीशी चलबिचल मैदानामध्ये 3री साठी निघालेत खेळाडू.
परंतु ही तिसरी इनकम्प्लीट राहील. 2च रन या बॉलवर मिळत आहेत. फलंदाज धावबाद. पुत्र बाबा ऐसा गुंडा ज्याचा येलो की झेंडा. आज आपल्या वडिलांची आठवण सातत्यानं आज 9 वर्ष झाली या स्पर्धेला. 9व्या पर्वामध्ये आपण ही स्पर्धा संपन्न होताना पाहायला मिळालं. प्रत्येक वर्षी नवनवीन संकल्पना विजय ठाकूर यांनी नेहमीच अंमलात आणली. रायगडमध्ये पहिल्यांदा 4 व्हीलर ठेवण्याचा विक्रम जर कोणत्या स्पर्धेमध्ये झाला असेल तर हीच ती स्पर्धा विष्णुशेठ ठाकूर स्मृती चषक. सन्मान्य विजय ठाकूर यांची स्पर्धा. अनेक दिग्गज खेळाडूंना या स्पर्धेमध्ये त्यांचे स्वप्न पूर्ण होताना आपण जरूर पाहिलेत. खोदून काढलं अक्षरशः बॉलला. अगदी पाठीमागे एक फिल्डर तैनात होते. एक्स्ट्रा कव्हर मधून दुसऱ्या साइड निघाले. थोडे डेंजर एंडकडे महेंद्र माली. एक काल ज्या खेळाडूंना गाजवलं अक्षरशः मैदानामध्ये. आणि बघू शकता खेळाचं पहिलं सत्र पहिला डाव आता रणांगणामध्ये संपला. बॅटिंग वाटेला आली जयनमन उमरोली संघाच्या. 5 षटकामध्ये त्यांनी धावांचं टोटल केलं ते 49 विजयासाठी करायचे 50 धावा 10 रेकॉर्ड रन रेट पर ओव्हर मध्ये राहील. गावदेवी कळवे समोर. तोपर्यंत जाऊया आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये केला जाईल टॉस. तर सन्मान्य आमचे पाहुणे गणेशजी पाटील साहेब यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. आपल्या पवित्र शुभ हस्ते. तो उमरोली संघ थोडा आम्हाला सहकार्य करा. आपलाच विभागातील संघ आहे. फिल्डिंग आपण लवकर लावून घेतली तर बरं होईल कारण मॅनेजमेंट मला इन्फॉर्मेशन मिळते. तर इथे टॉस केला जाणार आहे लगेच. सायरा 11 निळजे विरुद्ध ओम नर्मदेश्वर किरवली. आपण पाहतोय दोन्ही संघ चांगले आहेत. तर गणेशजी पाटील साहेब एक दानशूर व्यक्तिमत्व, प्रसिद्ध उद्योजक, प्रेमळ स्वभावाचं व्यक्तिमत्व आणि क्रिकेटसाठी भरपूर त्यांचं योगदान असतं. वाकडी गावामध्ये मग नरेश पाटील साहेब असतील, धनंजय दादा असतील, गणेश असतील, ॲडव्होकेट अरुण पाटील असतील आणि विजयशेठ ठाकूर त्यांच्या शुभ हस्ते त्यांचा आदरातिथ्य सन्मान केला. तर टॉस करूया. मी गणेश पाटील साहेबांनी विनंती करेन आपल्या शुभ हस्ते सायरा 11 निळजा आणि त्यांच्या विरुद्ध आपण पाहतोय ओम नर्मदेश्वर किरवली. टॉस होईल. 5 षटकांचा पूर्वार्ध. कॉल आला निळजेकडून आणि टॉस जिंकलाय निळजे संघाने. साहेबांनी विनंती करेन आपण आसनस्थ व्हावं. तर निळजे संघाचे संघनायक शुभेच्छा असतील आपल्याला. टॉस जिंकलाय. निर्णय का असेल? फिल्डिंग करू. क्षेत्ररक्षणाला पसंती दिली. बहुतांश संघनायकाचा हाच चॉईस असते फिल्डिंग फर्स्ट. स्वर्गीय विष्णुशेठ ठाकूर स्मृती चषक रायगडमधील मानाची स्पर्धा आहे. कशी तयारी आज संघाची? फिल्डिंग करणार समोरच्या प्रतिस्पर्धी संघाला कितपत रोखण्याचा प्रयत्न असेल? त्यांना कमीत कमी धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न आम्ही नक्की करू. नक्कीच आज संघामध्ये काही चेंजेस? हा, आमचे 2 प्लेयर आज आले नाही आहेत तरी पण आम्ही म्हणजे चांगला खेळ करण्याचा नक्की प्रयत्न करू. निळजे संघ या विभागामध्ये खूप कमी वेळ आला. आय थिंक पहिल्यांदा या विभागामध्ये एक मोठी स्पर्धा आपण खेळतात. काय म्हणाल स्पर्धेमध्ये आल्यानंतर मैदान आणि एकंदरीत स्पर्धेमध्ये आपण खेळणार आहात आता? आयोजन तर खूपच चांगलं आहे आणि आयोजकांचे मी नक्कीच आभार मानेल की त्यांनी आम्हाला इथे खेळण्याची संधी दिली. तसेच ज्यांनी आमची इथे एंट्री केली आहे नितेश शेठ पाटील त्यांचेही आम्ही नक्की आभार मानू. धन्यवाद. शुभेच्छा असतील. हे संघनायक होते आपण पाहिले सायरा 11 निळजे किरवलीचे संघनायक आलेत. यावर्षी किरवली संघ भरपूर फॉर्ममध्ये. अगदी नाईट स्पर्धा सुद्धा किरवलीची झाली. बॅटिंग लाईनअप तुमची स्ट्रॉंग आहे आणि किरवली संघाला पहिल्यांदा बॅटिंग करायला मे बी खूप आवडतं. आता समोर निळजे संघ आहे. खूप कमी वेळा त्यांच्या विरुद्ध आपण खेळता. किती टार्गेट सेट करण्याचा प्रयत्न असेल? आम्ही कमीत कमी 60-65 रन काढण्याचा प्रयत्न करू. नक्कीच बॅटिंग लाईनअप आपल्याकडे स्ट्रॉंग आहेत. बायकरमॅन खेळाडू आपल्या संघामध्ये आहेत. विजयशेठ ठाकूर यांची स्पर्धा, स्वर्गीय विष्णुशेठ ठाकूर स्मृती चषक, अनेक स्पर्धेमध्ये आपण खेळता. काय म्हणाल या स्पर्धेबद्दल? स्पर्धा तर खूपच चांगली आहे आणि मैदान सुद्धा एकदम चांगला, लाईट सुद्धा चांगले आहे आणि आम्हाला इथे एंट्री दिल्याबद्दल त्यांचा धन्यवाद. नक्कीच शुभेच्छा असतील. तर संघनायक होते ओम नर्मदेश्वर किरवली. टॉस जिंकलाय. निळजे संघाने आपल्याला फिल्डिंग करायचं. जसा सामना संपेल त्यानंतर अगदी शेवटचं उत्तरार्धामधील शेवटचं षटक असेल तेव्हा तुम्हाला फिल्डिंगसाठी सज्ज राहायचं.
जाऊया दुसऱ्या अंकाकडे आणि ऐकूया पुन्हा एकदा आपण टेनिस क्रिकेट क्षेत्रातील आणखीन एक नामांकित समालोचक समीर सोमणे सरांचा आवाज ऐकूया आणि तिथे सामना लगेच सुरू होईल. DJSTC जॉईंट झाले, ज्यांनी कलाकार प्रीमियर लीग अक्षरशः गाजवले. आणि तुमच्या माहितीसाठी ज्या कलाकार प्रीमियर लीगमध्ये ज्या रील स्टार मुली आल्या होत्या आणि त्या अक्षरशः DJSTCच्या फॅन बनल्यात, असे आमचे DJSTC. धन्यवाद. हॅलो, थँक्यू वैभवजी भोपी सर, त्याचबरोबर सागरजी मांडवकर आणि आदरणीय कुणालजी दाते. स्वर्गीय राज ठाकूर युवा प्रतिष्ठान पनवेल दोस्ती स्पोर्ट्स क्लब अकोर्ले आयोजित स्वर्गीय विष्णू शेठ ठाकूर स्मृती चषक 2025. स्वर्गीय विष्णू शेठ ठाकूर यांना भावपूर्ण श्रद्धांजली. या स्पर्धेच्या निमित्तानं हे पर्व 9 आहे. आजचा हा दुसऱ्या दिवस रात्रीचा खेळ डे नाईट फॉर्मॅटमध्ये पहिल्यांदा 4 संघ 40+ खेळले आणि आता ग्रामीण गटातील हा पहिला सामना इथे रंगतोय. एका बाजूला गावदेवी कळवे आणि त्यांच्या विरोधात जय हनुमान उमरोली या 2 संघादरम्यान पहिला डाव आपण पाहिला. जय हनुमान उमरोली संघाचा, त्याने धावा उभारल्यात 49 आणि 50 धावसंख्येचं लक्ष्य त्यांच्या विरोधात इथे प्रस्थापित केलेलं आहे. 5 षटकं 50चं लक्ष्य. सलामीवीर सुशांत मोकल आणि त्याच्या साथीला किरण पाटील. ऑन स्ट्राईक किरण, गोलंदाजीसाठी सज्ज करण मडवी. पहिलाच बॉल पाठलाग केला होता खरं तर चेंडूचा, खराब फटका. पहिल्याच बॉलवरती विकेट घेतले गोलंदाज करण मडवीने. टप्पा पाहिला की थोडा चेंडू बाहेर चालला आणि त्या बाहेरच्या चेंडूवरती छेडखाणी करण्याचा प्रयत्न. टायमिंगपेक्षा ताकदीवरती जास्त भरोसा ठेवला फलंदाज किरण पाटीलने आणि तिथे तो बाद झाला. मी फलंदाजांना विनंती करतोय की आपण रेडी राहा. विकेट गेल्यानंतर लगेचच आपल्याला आतमध्ये यायचे. ही एक तंबी असेल बॅटिंग करणाऱ्या गावदेवी कळवे संघाला. नॉन स्ट्रायकिंग एंडला तुम्ही रायगड भूषण सुशांत मोकलला अर्थातच गोट्याला पाहताय, परंतु त्याचा साथीदार माघारी परतला. करण मडवीने पहिल्याच बॉलवरती विकेट घेतले. पहिल्या डावाचा आपण विचार केला तर फलंदाज सचिन मडवीच्या बॅटमधून 22 बॉल 38 धावा आल्या. चांगली इनिंग, चांगले फटके त्याने खेळले. कव्हर्सला षटकार मारले, पॉईंटच्या दिशेने त्याचे फटके आले. स्क्वेअर ड्राईव्हचा चौकार त्याचा पाहण्यालायक होता. असा फलंदाज सचिनने धावा उभारले आपल्या टीमसाठी 49 आणि आता 5 षटकं 50ची गरज. पहिल्याच बॉलवरती करण मडवीने घेतलं विकेट. नेक्स्ट बॅटर मैदानावरती दाखल होतोय राज मात्रे. समोर खेचलाय, डाऊन द ग्राउंड, षटकार. टप्पा अगदी आपण पाहिला की असाही चेंडू नव्हता की ज्यावरती विकेट जाईल, परंतु तिथे फलंदाजाने चुकी केली आणि तो बाद झाला. हा चेंडू थोडा ओव्हरपिच पुढे ठेवला आणि स्लॉटमध्ये चेंडू असल्यानंतर फलंदाजांसाठी तर हे आमंत्रित असतं. ते स्वीकारलं राजने आणि अगदी समोर लॉंगॉनच्या दिशेनं मात्र फटकाला षटकार. स्वतः आता विकेट किपर फिल्डिंगमध्ये काही चेंजेस करत असताना लॉंगॉनच्या भूमिकेत येतोय सचिन मडवी. पहिल्या चेंडूवरती विकेट, त्यानंतर मात्र षटकार आलाय. मॅच बॉल. दोन्ही पंच आमचे मैदानात, त्याचबरोबरीने तिसरं पंच अगदी त्यांच्याही देखरेखीखाली चालू असलेला हा सामना. स्वर्गीय विष्णू शेठ ठाकूर स्मृती चषक 2025 ग्रामीण गटाची ही लढत. काल शॉर्ट पिच बॉल, फटका खरं तर फसलाय, परंतु पॉवर प्लेचं षटक चालू आहे. मिड ऑफच्या डोक्यावरून बॉल ट्रॅव्हल होत होता लॉंग ऑफला, कारण वेगानं चेंडू आला, हा झपकन आला अंगावरती. त्या कारणास्तव कव्हर्सला हा फटका खरं तर खेळायचा होता. हा फटका आला मिड ऑफच्या वरतून आणि तिथे क्षेत्ररक्षक पोचेल, फेक करेल तत्पूर्वी 2 धावा मात्र घेतलेल्या आहेत. दुहेरी धावसंख्येने स्कोर 50चा पाठलाग करत असताना गावदेवी कळवे संघाचा 8. पहिल्या बॉलवरती विकेट. वेग आहे गोलंदाज करण मडवीकडे, त्या वेगाचा वापर नक्कीच त्याला करावा लागेल जनमान उमरोली संघासाठी. शॉर्ट पिच बॉल पूल केलाय, क्षेत्ररक्षक होता परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर, गॅपमध्ये हा स्ट्रोक
वन बाउन्स चौकार. पोरांपोर शालत. ESDC ची कमाल 14 धावा, 12 धावा धावफलकावर, एक षटकार, एक चौकार आणि एक डबल. या चेंडूवरती वेग होता. फुल्लर लेनचा बॉल बीट करतोय बॅटरला. गरज आहे या निर्धाव चेंडूंची. 50चं टार्गेट आहे पॉवर प्ले मध्ये. सुरुवातीला पहिल्या चेंडूवरती विकेट जरूर आला, त्यानंतर पॉवरफुल फलंदाजी मात्र केली ती राजने. एक षटकार, एक चौकार त्याच्या बॅटमधून. लॉंग ऑनला एक षटकार आला, त्यानंतर मिड विकेटला पूलचा एक चौकार. हा चेंडू आलाय तो निर्धाव. करण मडवी, धावसंख्या 12. पहिलं षटक पॉवर प्लेचं. पुढे टाकलाय चेंडू, लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह, बॉल कव्हर बाउंड्री लाईनच्या वरतून सीमारेषा पार, चौकार. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला गावदेवी कळवे संघासाठी. पहिल्या बॉलवरती किरण पाटील बाद झाला, परंतु नंतरच्या 5 चेंडूवरती काय आक्रमण केले राज म्हात्रेने. कळवे संघाची धावसंख्या तब्बल जाऊन पोहोचले 50चा पाठला करत असताना 16 वर. एक षटकार, 2 चौकार अगदी आपण पाहिले. एक पूलचा चौकार पाहिला, एक लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह आपण पाहिला कव्हरच्या दिशेने. त्याचबरोबरीने वाईडिश लॉंग ऑनला एक लॉफ्टेड स्ट्रोक अगदी आपण पाहिला. षटकार, एकूण धावसंख्या 16. धमाकेदार सुरुवात म्हणावी लागेल. गोलंदाज गतीवरती अवलंबून राहिला. खरं तर टेनिस बॉल क्रिकेट हा टप्प्याचा खेळ आहे. टप्पा अचूक ठेवावा लागतो तुम्हाला. भले गती कमी असेल, अधिक गती तुम्हाला जास्त वेळ कामी येत नाही. एखाद्या जास्त गतीने तुम्ही एखाद दुसरा चेंडू डॉट करू शकता, परंतु तुमचा टप्पा अचूक राहिला नाही तर त्या गतीवरती देखील तुम्हाला सपाटून मार खावा लागतो. आणि ते पहिल्या सत्रात अगदी आपण पाहिलं. वेगानं टाकण्याच्या नादात टप्पा थोडा चुकला आणि पॉवर प्लेचा चांगला फायदा उचलत राज म्हात्रेने तब्बल धावा कुठल्या त्या 16. ऑन स्ट्राईक रायगड भूषण सुशांत मोकल, एक बडा खिलाडी सध्या मैदानावरती, परंतु त्याच्या विरोधात गोलंदाजीसाठी सचिन मडवी ज्याने पहिल्या डावात बहारदार फलंदाजी केले. फसवा चेंडू पा गती आणि टप्पा याबद्दल आपण चर्चा करत होतो. पहिल्या गोलंदाजापेक्षा सचिनची गती कमी आहे, परंतु टप्पा अचूक ठेवला. बॅटचा स्विंग दमदार होता, परंतु इम्पॅक्ट मात्र झाला नाही. निर्धाव चेंडू. सचिन मडवीचं हे षटक फार महत्वाचं ठरेल उमरोलीच्या दृष्टिकोनातून. खोलात टाकला होता हा चेंडू, मिड विकेटला झेल. बिग विकेट, इट्स रिअली बिग विकेट. सुशांत मोकल बाद. तर नक्कीच याच दरम्यान ज्यांचे इथे शुभ आगमन झाले ते भारतीय जनता पार्टीचं दमदार व्यक्तिमत्व 12-12 किंग आमदार चषक आपण पाहतो. कोपरुलीची नाईट स्पर्धा यशस्वीरित्या संपन्न झाली आणि त्या स्पर्धेचे सन्माननीय आयोजक अर्थातच आपण पाहतोय तरुण वर्गांचे आधारस्तंभ युवा नेतृत्व 12-12 किंग रोशनभाई पाटील यांचे इथे आगमन झाले. त्यांचं सहर्ष स्वागत. आणि संतोषभाई पाटील यांचे अगदी जवळीक ज्यांची आम्ही कालपासून प्रतीक्षा करत होतो त्या मान्यवरांचे इथे शुभ आगमन झाले. त्यानंतर आमचे धनाजी बुवा यांचे इथे शुभ आगमन झाले. क्रिकेटवर ज्यांचं प्रचंड प्रेम आहे त्यांचं मी दोस्ती स्पोर्ट्स आकुर्ले आणि सर्व आयोजकांच्या वतीनं सहर्ष स्वागत करतोय. पाहुण्यांचं सहर्ष स्वागत. स्वर्गीय विष्णुशेठ ठाकूर स्मृती चषक 2025. महत्वाची विकेट प्राप्त केली ती सचिन मडवीने. बाद केलं सुशांत मोकल अर्थातच गोट्याला. मॅचमध्ये कमबॅक करतोय सध्याच्या घडीला सचिन. पॉवर प्लेचं दुसरं षटक चालू आहे. पहिल्या षटकात तब्बल धावा आल्या होत्या 16 आणि कमबॅक करणं गरजेचं होतं, म्हणूनच विकेट त्याने प्राप्त केली सुशांतची. बॅकफुटला जाऊन कट केलाय बॉल. कव्हर पॉइंटच्या डोक्यावरून बॉल सीमारेषा पार. आल्या आल्या आक्रमण केलं. प्रसाद पाटीलनं
खेचलाय चौकार. जेव्हा जेव्हा गावदेवी कळवे संघाचे विकेट गेले त्यानंतर कळवे संघाने प्रत्युत्तरा दाखल हल्लाही तेवढाच जोरदार केलाय. पुन्हा तोच स्ट्रोक, कम्मालीचा फटका, जागा बनवत हा फटका मात्र खेचला. 4 धावा, चौकार. बॅटिंग बाय प्रसाद पाटील. सुशांत मोकल बाद झालाय. एवढा नामवंत फलंदाज, आपल्या फलंदाजीचा कणा बाद झाला. हे सर्व काही विसरून मैदानामध्ये स्वतःची कॅपॅसिटी ओळखून सध्याच्या घडीला फलंदाजी चालू आहे ती प्रसाद पाटीलची. खोलात टाकला होता चेंडू. या चेंडूवरती गती होती. मागचे 2 चेंडू थोडे मागे ठेवले, गती कमी होती. त्याचा फायदा मात्र उचलला तो प्रसाद पाटीलने. कट शॉट अगदी पाहायला मिळाले. कव्हर पॉइंट आणि गली रिजन मधून ते फटके त्याने काढले. 2 चौकार. त्यानंतर हा यॉर्कर बॉल टाकला तो सचिन मडवीने. 2 चौकाराने धावफलक येते. मात्र आतापर्यंत 24-50 धावसंख्येचं लक्ष्य. विजयासाठी अद्यापही 26 धावांची गरज. प्रसाद आणि त्याच्या साथीला तो राज. सेकंड ओव्हर पॉवर प्ले. हलक्या हातानं खेळण्याचा अगोदर इरादा होता ऑफ साईडला, परंतु पाहिला की टप्पा थोडा मागे ठेवलाय, गती कमी आहे. पूलचा फटका खेचला मिड विकेटला. आणखी एक चौकार त्याने प्राप्त केलाय. शेवटच्या चेंडूवरती आलाय तो चौकार गावदेवी कळवे टीमसाठी. आणि आता 2 षटकांच्या समाप्तीनंतर पॉवरफुल स्टार्ट मिळालाय तो निश्चितच गावदेवी कळवे संघाला. धाव फलक आहे तब्बल 2/28. आपल्या स्क्रीनवरती तुम्ही पाहताय या स्पर्धेचे पाहुणे या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. नुकताच त्यांचं आगमन झालंय. स्वर्गीय राज ठाकूर युवा प्रतिष्ठान पनवेल दोस्ती स्पोर्ट्स क्लब आकुर्ले आयोजित स्वर्गीय विष्णुशेठ ठाकूर स्मृती चषक 2025. विजय शेठ ठाकूर यांचं विशेष खरोखरच कौतुक करावं तेवढं कमी आहे. क्रीडांगण नव्हतं आणि क्रीडांगण त्यांनी बनवलंय. म्हणूनच सुरुवातीलाच उल्लेख केला 40+ एका खेळाडूने मॅन ऑफ द मॅचचा किताब घेत असताना उल्लेख केला ही खेळपट्टी पाट आहे आणि क्रीडांगणही पाट आहे. भले या क्रीडांगणावरती ग्रास नसेल परंतु कुठेही तुम्ही डाईव्ह मारा तुम्हाला खर्चटणार देखील नाही. इतकी काळजी या क्रीडांगणाची स्वतः विजय शेठ ठाकूर आणि त्यांच्या संपूर्ण मित्रपरिवाराने घेतलेली आहे. खेळासाठी काय हवं ते सर्वतोपरी देण्याचं काम विजय शेठ ठाकूर यांनी केलंय. दोस्ती ग्रुप आकुर्लीने मात्र नक्कीच केलेलं आहे. नेक्स्ट मॅचमध्ये किरवली संघ तुम्हाला खेळताना दिसेल. त्यांच्या विरोधात सायरा 11 जनमान निळजे, ओम नर्मदेश्वर किरवली. 2 बलाढ्य संघ एकमेकांच्या विरोधात उभे ठाकतील या स्पर्धेमध्ये. तिसरं षटक निशांत मडवी. निशांतच्या विरोधात पहिल्याच बॉलवरती जोरदार आक्रमण. राज थांबायला तयार नाहीये. त्याच्या बॅटमधून आला आणखी एक धमाका षटकार. हे टप्पा सचिन मडवीने चांगला ठेवला होता परंतु त्यानंतर त्याचेही आक्रमण झालं. फटका फसलाय. शॉर्ट मिड विकेटचा प्लेअर जज करतोय आणि झेल सुटलाय. कॅचेस विन द मॅचेस. कदाचित हा कॉल कोणाचा असावा परंतु शॉर्ट मिड विकेटचा प्लेअर स्वतःनी वेळ देखील घेतला होता. जजमेंटही चांगलं होतं परंतु शेवटच्या क्षणी दूर राहिला चेंडूपासून. जनमान निळजे संघ देखील सज्ज झालाय. सायरा 11 या नावाने हा संघ खेळणार आहे. नितेश ॲज अ कॅप्टन टॉससाठी आला होता. त्याने नक्कीच सांगितलं की 2 खेळाडू आज अनुपस्थित आहेत आमचे परंतु नक्कीच चांगले खेळतील. समोर मारण्याचा प्रयत्न. बॅटच्या टो एंडला बॉल लागला. एक धाव जोडली जाते. 50 धावसंख्येचं लक्ष आणि धावा जमवल्यात आत्तापर्यंत 2 बाद 37 13ची मात्र गरज आहे. तिसरं षटक सध्याच्या घडीला.
स्वर्गीय विष्णू शेठ ठाकूर स्मृती चषक 2025 हे पर्व 9 आहे या स्पर्धेचं. 37 धावा. फिल्डिंगमध्ये वारंवार फेरबदल. प्रसाद पाटीलनं देखील चमकदार कामगिरी केली. बॉलर म्हणून गोलंदाजी करत असताना 2 षटकं त्याने टाकली, 3 विकेट त्यानं घेतल्या. ॲज अ ऑलराऊंडर आपल्या टीमकडून रिप्रेझेंट करत असताना सर्वात महत्त्वाचं म्हणजे सुशांत मोकल मैदानाच्या बाहेर आहे हे जाणून दिलेलं नाहीये दोन्ही फलंदाजांनी. फटका पाहूया कितपत आहे हा चेंडू. स्क्वेअर लेगला फिल्डर येतो. आणखी एक झेल मात्र इथे सुटलाय. टॉवरच्या वरती हा चेंडू गेला होता आणि जेव्हा अंडर फ्लडलाईट तुम्ही खेळता टॉवरच्या वरती चेंडू गेल्यानंतर कॅचचा अंदाज बांधणं कठीण काम आहे. जसं अगदी आपण पाहतो 4 व्हीलर कार चालवत असताना समोरच्याने अप्पर दिला तर अंदाज बांधून गाडी आपल्याला चालवावी लागते आपल्या डिप्पर करून. तसंच आहे, वरती चेंडू टॉवरच्या वरती गेला तो तुम्हाला ग्रीन नाही काळा ठिपका दिसतो. 39 धावा. फुल टॉस बॉल स्वीप केलाय. बॉल पाठवलाय स्क्वेअर लेगला. षटकार प्रसाद पाटीलच्या बॅटमधून. पाटीलच्या बॅटिंगचे सगळे दिवाने आता झाले असतील. काय फटकेबाजी त्याने केले. सुरुवातच स्क्वेअर कटने केली आणि आता स्वीपचा फटका स्क्वेअर ऑफ द विकेट. स्ट्रॉंग दिसतोय प्रसाद पाटील. आता स्विच इट मारण्याचा प्रयत्न होता. अपील केली जाते पंचांकडे आणि ते फलंदाज प्रसाद पाटील मात्र बाद आहे. यस, प्रसाद पाटील. धावसंख्या झाले 45 आणि विजयासाठी फक्त 5 धावांची गरज. नेक्स्ट मॅच ओम नर्मदेश्वर किरवली आणि त्यांच्या विरोधात सायरा 11 जानमान निळजे. हे पर्व 9 आहे. नुकताच मकर संक्रांत चषक स्पर्धा संपन्न झाली. तब्बल 56 वर्ष ही स्पर्धा विरतपणे चालू आहे. म्हणूनच विजय शेठ ठाकूर यांचं देखील मगाशी आम्ही कौतुक केलं. 9वं पर्व या देखील स्पर्धेचं आहे. एक या स्पर्धा ज्या आहेत रायगड असू दे ठाणा असू दे शेवटी ग्रामीण क्रिकेट पुढे नेण्याचं काम या सर्व स्पर्धा करतायत. या आयोजकांचं देखील विशेष कौतुक असेल. 12 चेंडू आणि आता विजयासाठी 5 धावांची गरज. संपूर्णतः बॅकफुटला ढकललं ते प्रसाद पाटील आणि राज मात्रेने जानमान उमरोली टीमला. या मॅचमध्ये चमत्कारच जानमान उमरोली संघाला आता वाचवू शकतो कारण 12 चेंडूंमध्ये त्यांना 5 धावा वाचवायचे. पन्नासचं लक्ष. 45 धावा धावफलकावरती आहेत. पहिलाच सामना इथे रंगतोय. नेक्स्ट मॅच साठी दोन्ही टीम्स मात्र सज्ज झालेले आहेत. मिड विकेटच्या दिशेने हा फटका खेचलाय. गॅपमध्ये स्ट्रोक होता. दुसरी धाव घेण्याची संधी. वेगाने ते फील्ड धावतोय बॅटर. चांगली रनिंग गावदेवी कळवे संघाच्या दोन्ही फलंदाजांकडून. धावसंख्या 47 47. या स्पर्धेमध्ये 3 बाईक आहेत. एक प्रमुख आकर्षण म्हणावं लागेल या स्पर्धेतील. प्रत्येक वर्षी काही ना काहीतरी नवीन आयोजक नेहमीच घेऊन येत असतात या स्पर्धेमध्ये. व्हाईट बॉल. धावा झाल्या त्या 48. 2 धावांची मात्र गरज. जेव्हा यूट्यूब लाईव्ह नव्हतं तेव्हा अगदी या स्पर्धेमध्ये नॅनो कार होती प्लेअर ऑफ द टॉर्नामेंटसाठी. वाकडीच्या आऊला त्याने ती पटकावली होती. तोही संघ या आज खेळताना दिसेल. आणखी एक फसवा चेंडू. खरोखर सुरुवातीला हे चेंडू यायला हवे होते. सुशांत मोकलची विकेट घेण्यात यश मिळालं. निलेशची विकेट घेण्यामध्ये यश मिळालं. किरणची. राज मात्रेने जी सुरुवात केली ती कमालीची होती. पहिल्या बॉलवर विकेट गेल्यानंतर फसवा चेंडू लेग ब्रेक इथे टाकलाय. आणखी एक निर्धाव चेंडू सचिन मडवीकडून. लेफ्टी बॅटर प्रसाद चांगला खेळला सचिन मडवीच्या विरोधात. खास करून त्याचे स्क्वेअर कट 2 स्क्वेअर कट त्याने खूप विजयी फटका गावदेवी कळवे टीमसाठी. विजयी संघाचं अभिनंदन
आणि पराभूत संघाला जनमान उमरोली संघाला पुढील स्पर्धांसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. फिल्डिंग करणारी टीम आपण लगेचच मैदानात आतमध्ये चला, जास्त उशीर मात्र करू नका. हार्ड लक टू जनमान उमरोली टीम. आणि गावदेवी कळवे संघ मात्र इथे विजयी झाला. विजयी संघाचं अभिनंदन. मॅन ऑफ द मॅच सागर मांडवकर. प्रसाद पाटील ज्याने 2 षटकं टाकली, सुरुवातीला 3 विकेट घेतल्या आणि फलंदाजी करत असताना देखील आपला डाव सावरला आणि आपल्या संघाला विजय करून दिला. मी विनंती करतोय प्रसाद पाटील याला. 7 बॉल 20 धावांची इनिंग साकारली, 3 विकेट त्याने घेतल्या. प्रसाद पाटील आपण या मंचावरती आपल्याला मॅन ऑफ द मॅचचा किताब दिला जाईल. आपण जातोय सागर मांडवकर यांच्याकडे, परंतु नेक्स्ट मॅचसाठी पहिल्या इनिंगसाठी आपण आमंत्रित करूया IPL फेम समालोचक कुणालजी दाते यांना. इट्स ओव्हर टू सागर सर. तर नक्कीच धन्यवाद. निळचे संघाला विनंती करतो आपण फिल्डिंग लावून घ्या आणि किरवली संघ आपली आघाडीची जोडी पाठवा. तर सन्मानाकडे वळतोय मी. आमचे संतोषभाई पाटील